सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाच्या सुरुवातीला नवीन काम सुरू करण्यासाठी तुम्ही अगदी उत्साही असाल. शरीर आणि मनाचं आरोग्य देखील तुमचा उत्साह दुप्पट करेल. तुम्ही मित्र किंवा नातेवाईकांसोबत एखाद्या कार्यक्रमाला जाऊ शकता. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आर्थिक बाबींकडे देखील आज तुम्ही लक्ष द्यावं. तुमच्या मनातील नैराश्य तुमच्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण करणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज तुमच्या घरातील सदस्यांशी एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती आवश्यक अशी चर्चा कराल. घराच्या सजावटीमध्ये आणि इतर विषयांमध्ये बदल करण्याची तुमची आवड वाढेल. तुमच्या आईशी संबंध तुमचे चांगले राहतील. तुमच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील. तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये अधिक रस वाटेल. नातलगांशी तुमचा संपर्क वाढेल. मुलांकडनं तुम्हाला आज लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की कौटुंबिक आणि व्यावसायिक बाबतीमध्ये तुमचा दिवस हा खूप चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी आवश्यक विषयांवरती चर्चा केल्यानंतर एक निर्णायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. कामाचं ओझं वाढल्यामुळे आरोग्याची थोडीशी शिथिलता येईल, परंतु दुपारनंतर तुमचं आरोग्य सुधारेल. मित्रमैत्रिणींना भेटून तुम्हाला आज आनंद होईल. सामाजिक कार्यामध्ये तुमचं योगदान राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं वर्तन अगदी योग्य राहील. नियुक्त केलेलं काम करण्यासाठी तुम्ही प्रेरित व्हाल. आज तुमचं आरोग्य बिघडू शकतं. तुमचा राग देखील वाढेल, परंतु दुपारनंतर शारीरिक ऊर्जा आणि मानसिक निश्चितीमुळे तुम्ही आनंदी व्हाल. व्यवसायाच्या क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी महत्त्वाच्या विषयांवरती तुमची चर्चा होईल. तुमच्या घराच्या सजावटीमध्ये काही बदल करण्यात तुम्हाला स्वारस्य असेल. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता जाणवेल. अतिक्रोधामुळे कोणाशी तरी तुमचे मतभेद होतील, परंतु दुपारनंतर तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण कायम राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आवश्यक चर्चा तुमची होईल. कुटुंबातील सदस्यांशी महत्त्वाच्या मुद्द्यावरती तुम्ही आज चर्चा कराल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणतेही नवीन काम किंवा प्रवास न करण्याचा सल्ला दिला जातोय. राग आणि प्रेम आणि द्वेष यांसारख्या भावना मागे सोडून समानतेनं वागण्याचा आजचा दिवस आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये यश मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. तुम्हाला आज सुस्त आणि थकवा जाणवेल. व्यवसायाच्या ठिकाणी कोणाचंही मन दुःखी होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. धार्मिक कार्यक्रमांमध्ये आज तुम्ही सहभागी होऊ शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या दिवसाची सुरुवात सुखद होईल असं म्हटलं जात आहे. आक्रमकता आणि अधिकाराच्या भावना तुमच्या मनात राहतील. आर्थिक लाभ आणि स्थलांतराची आज शक्यता आहे, परंतु दुपारनंतर आपल्या बोलण्यावरती संयम ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून संध्याकाळी आपत्ती येणार नाही. शत्रूंपासून तुम्ही आज सावध राहा.
आज कोणतंही नवीन काम तुम्ही सुरू करू नका. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज बौद्धिक कार्य करण्यासाठी, जनसंपर्क राखण्यासाठी आणि लोकांशी मिसळण्यासाठी दिवस चांगला आहे. आज छोट्या प्रवासाची देखील दाट शक्यता आहे. पैशांशी संबंधित कार्यक्रमांच्या आयोजनासाठी वेळ चांगला आहे. दुपारनंतर आणि संध्याकाळी तुम्ही मित्र आणि नातेवाईकांसोबत भेटीचं आयोजन करू शकाल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय. आज फार मेहनतीनंतर जर तुम्हाला कामामध्ये यश मिळालं तर तुम्ही निराश होणार नाही. आज शक्य असेल तर प्रवास आणि पर्यटन तुम्ही टाळायला हवं. दुपारनंतर वेळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा राहील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही अधिक संवेदनशील व्हाल. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. वाहन चालवताना तुम्ही सावधगिरी बाळगा. नकारात्मक विचार आणि वागणुकीपासून दूर राहा. कोणत्याही कामामध्ये तुम्ही योग्य तोच निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचा वाद होणार नाही याची काळजी घ्या. यश मिळवण्यासाठी तुम्हाला आज अधिकची मेहनत घ्यावी लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज अत्यावश्यक कामांचे निर्णय न घेण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातोय. कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस हा अनुकूल आहे. आज तुमची मानसिक चिंता वाढेल. मालमत्तेशी संबंधित कागदपत्र तयार करण्याची वेळ ही अनुकूल नाही. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्ही तुमच्या आईच्या आरोग्याबद्दल चिंतेमध्ये असाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा स्वार्थी व्यवहार सोडून इतरांचा विचार करण्याचा दिवस आहे. घर, कुटुंब आणि व्यावसायिक आघाड्यांवरती सलोख्याचं वर्तन स्वीकारल्यानं वातावरण तुमच्या बाजूनं राहू शकतं. बोलण्यावरती संयम ठेवल्यामुळे तुम्ही वाद टाळू शकाल. तुम्ही आज वागण्यामध्ये सुधारणा कराल. नवीन काम सुरू करण्यासाठी तुम्ही अगदी उत्सुक असाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.